नमस्कार, श्रेया फार्ममध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम खास आणि क्रीमीयुक्त पनीर कोरमा रेसिपी। ही डिश खायला जितकी स्वादिष्ट आहे ना, तितकीच बनवायलाही सोपी आहे। मऊ पनीर, काजू आणि फ्राय केलेल्या कांद्याची ग्रेव्ही तसेच टोमॅटोची प्युरी यामुळे ही भाजी खायला एकदम चविष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल लागते। अगदी घरच्या घरी तुम्ही ही टेस्टी बनवू शकता। यामध्ये आपण घरातील साहित्याचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे। खास पाहुण्यांसाठी किंवा वीकेंड स्पेशल जेवणासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही स्टेप बाय स्टेप कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया आजची ही रेसिपी। सुरुवातीला आपण पनीर 100 ग्रॅम घेतलेले आहे। याचे आपण चाकूने चौकोनी आकारात तुकडे करून घ्यायचे आहे। तुकडे करताना पण जास्त बारीक करणार नाही। सुरुवातीला आपण पनीर उभे कट करायचे आणि नंतर याचे 2च तुकडे करायचे। हे पहा, अशा पद्धतीने आपण पनीर या ठिकाणी मस्त असे कट करून घेतलेले आहे। नंतर कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक करून पनीर सोडणार आहोत आणि हे चांगले मस्त फ्राय करणार आहोत। फ्राय करताना कधी कधी कढईला पनीर लागण्याची शक्यता असते, त्यासाठी आपण गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर हे चांगले तळून घ्यायचे आहे। पनीर तळताना सुरुवातीला आपण लगेच चमचा किंवा उलटाने लावायचे नाही। एका साईडने चांगले हे तळू द्यायचे आणि नंतर मग हे आपण दुसऱ्या बाजूने चांगले गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने याला मस्त असा रंग येईपर्यंत हे मस्त आपण तळून घेणार आहोत। पनीर तळताना या ठिकाणी गॅस आपण सुरुवातीला मध्यम ठेवला आणि नंतर आपण कमी केलेला आहे, म्हणजे हे जास्त करपले जात नाही आणि मस्त असे दोन्ही बाजूने एकसारखे भाजले जाते। हे पहा, पनीरला रंग देखील आलेला आहे आणि दोन्ही बाजूने एकसारखे हे तळून तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असे हे झालेले आहे। आपण हे काढून घेणार आहोत। महत्त्वाची टिप्स म्हणजे पनीर तळताना तुम्ही जास्त करपवायचे नाही, नाहीतर याची चव बिघडते आणि व्यवस्थित लागत नाही। अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहे। हे तळून झालेले आहे। नंतर कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये आपण तेल घालून घेतलेले आहे। त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहे। हे आपण चांगले सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। हे कांदे आपण ग्रेव्हीसाठी तयार करत आहोत। भाजून कांदे करून जर तुम्ही ग्रेव्ही केली तर एकदम टेस्टी अशी ग्रेव्ही तयार होते। त्यासाठी अशा पद्धतीने कांदा आपण 2 मिनिटासाठी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि हा परतून झालेला आहे। सर्व कांदा आपण मस्त असा परतून घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा या ठिकाणी आपला सर्व मिक्सरमध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला काजू भिजवून घेतलेले आहेत, याचे तुकडे केले आणि नंतर हे काजू आपण भिजवून घेतलेले आहे। हे काजू आपण 10 ते 15 घेतलेले आहेत आणि तेच आपण 1 तासासाठी भिजवले होते, ते याच्यामध्ये घालायचे आणि कांद्याची आणि काजूची मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे पहा, एकदम बारीक अशी ही पेस्ट झालेली आहे। नंतर कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचे आहे। सुरुवातीला कढई चांगली गरम करायची आणि नंतरच यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे। तेल देखील मस्त असे गरम झालेले आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत। चमचा घेताना आपण लहान घेतलेला आहे आणि नंतर त्यामध्ये 1 तमालपत्राचे 2 भाग केलेले आहेत ते घातलेले आहे। यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आणि आपण जो सुरुवातीला कांदा आणि काजूची पेस्ट तयार केलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि गॅस आपण कमी करायचा, कारण काजू कढईला लागण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर याला मस्त असे आपण परतून घ्यायचे आहे। हे परतत असताना आपण सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर काजूची पेस्ट आहे त्यामुळे ही कढईला पटकन लागण्याची शक्यता असते। हे आपले चांगले परतेपर्यंत आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण बारीक कट करून घालून घ्यायचे आहे। यामध्ये आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत आणि 1 इंच अद्रक घेतलेले आहे, हे देखील याच्यामध्ये घातलेले आहे आणि मिक्सरवर याची आपण चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपले मिश्रण या ठिकाणी चांगले परतून झालेले आहे त्याच्यामध्येही घालून घेणार आहोत। टोमॅटो कच्चे वापरलेले आहे आणि लसूण देखील कच्चाच आहे, त्यासाठी आपण हे चांगले
कच्चेपणा जाईपर्यंत आणि लसणाचा उग्रवाद जाईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे। या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे आणि 1 मिनिटानंतर याचा रंग तुम्ही पाहू शकता। हे पूर्णपणे आपले परतून तयार झालेले आहे। नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा घरगुती काळा मसाला आणि 1 चमचा आपण यामध्ये पनीर मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे आपण पुन्हा चांगले मसाले या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे आहे। जेवढे मसाले ग्रेव्हीमध्ये चांगले परतले जाईल तेवढी मसाल्यांची टेस्ट आणखीन वाढली जाते आणि आपली भाजी एकदम टेस्टी तयार होते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेल सुटेपर्यंत आपण मस्त असे हे परतून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून घ्यायचे आहे आणि पाणी घालून हे आपण चांगले पुन्हा मिक्स करून घेणार आहे। पाणी वापरताना तुम्ही ग्रेव्ही किती हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण घालायचे आणि त्याचप्रमाणे ही ग्रेव्ही तयार करायची। नंतर यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे। यामध्ये आपण सुरुवातीला जे फ्राय केलेले पनीर आहे ते घालायचे। हे मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचे। झाकण ठेवून आपण हे 5 मिनिटासाठी चांगले शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहे आणि 5 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही भाजी पाहू शकता मस्त अशी शिजून तयार झालेली आहे। याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण ही सर्व करणार आहोत। सर्व करताना याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। मस्त गरमागरम आपली ही पनीर कोरमा तयार आहे। ही तुम्ही नान बरोबर, रोटी बरोबर किंवा भातासोबत देखील खाऊ शकता आणि ह्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करून घेणार आहोत। याची ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता एकदम क्रीमी अशी तयार झालेली आहे। परफेक्ट अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। आज मी तुम्हाला चपाती बरोबर याची टेस्ट करून दाखवणार आहे। मस्त अशी चपाती घेतलेली आहे आणि यामध्ये कोरम्याचा एक घास घेऊन पाहणार आहोत। एकदम क्रीमी आणि पनीर तर एकदम मऊ असे शिजून तयार झालेले आहे। स्वादिष्ट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्ही ही डिश घरी करून पाहिली असेल तर तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत।